वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। नमस्कार साधक जन, समर्थ रामदास स्वामींच्या 205 मनाच्या श्लोकाचे विवरण परमआदरणीय श्रीयुत तुकाराम नारायण विप्र म्हणजेच योगीसूत यांनी त्यांच्या मनासज्जना या ग्रंथात मांडले आहे. मी सौ अनुराधा अजय खरवडकर आदिशक्ती आध्यात्मिक संघटन नामसंकीर्तनच्या वतीने त्यांच्या या ग्रंथाच्या वाचनाचा उपक्रम हाती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आजचा दिवस आहे 95वा आणि श्लोक आहेत 191 ते 193. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना तया ज्ञानकल्पांतकाळी कळेना परब्रह्म ते मीपणे आकळेना मनी शून्य अज्ञान ते मावळेना मना ना कळेना ढळे रूप जाचे दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूण ते हीन दृष्टांत पाहे तेथे संग निसंग दोन्ही नसाहे नव्हे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्र पुराणा नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती अंतजाचा. समर्थ या मनोबोधाच्या उपसंहाराकडे चाललेले आहेत. वक्त्याची म्हणा किंवा प्रबोधनकाराची इच्छा असते की आपण जो बोध पोटतिडकीने सांगत आहोत तो बोध श्रोत्यांचे अंतःकरणा ठसावा. तसे ते न दिसले तर वक्त्यालाच काय पण संतांना सुद्धा वैषम्य येते. अगदी दयेचे व आपण कंठरवाने व पोटतिडकीने या जनता जनार्दनाला सांगून सुद्धा हे आहे तिथेच आहे हे आपला दुष्टपणा सोडत नाहीत. असे दृश्य पाहिल्यावर विफलग्रस्त झालेल्या माऊलींनी आपल्या पर्णकुटीचे दार आतून बंद करून निर्वाण मांडले. तेव्हा सावध असलेल्या छोट्या मुक्ताईने जी आदिमाता आहे तिला ताटीचे अभंग म्हणून माऊलींचे वैषम्य दूर करावे लागले. संतांनी सांगितलेला उपदेश सर्व जनमानसात ठसला तरी पृथ्वीचा स्वर्ग व्हायला वेळच लागणार आहे. रामराज्य येण्यास काही वेळ लागणार नाही, पण आम्हाला खरंच रामराज्य हवे आहे का अशी शंका यावी अशीच परिस्थिती समर्थकाळी सुद्धा असावी असे दिसते. आज तर या स्थितीने भयंकर रूप धारण केलेले आहे. जे तत्वज्ञान आपल्याला रुचते पचते तेच खरे व बाकीचे खोटे ठरविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. स्वर्ग वगैरे थोतांड आहे. पाप पुण्य या संकल्पना भंकस आहेत जे आजवर कुणी कधी पाहिलेच नाही. मृत्यूनंतरचा हा विचार करून आजच्या वर्तमानातील आनंदावर विरजण का घालावे हा विचार पुढे येत आहे. कारण हे सर्व मोडीत काढले तर स्वैराचाराला विचाराला बाधा येत नाही. स्वीकारले तर असे करा असे करू नका अशी बंधने येतात. आणि म्हणून आजच्या स्थितीत चार्वाकाचा सिद्धांतच लोकप्रिय होत आहे. कर्ज काढा ऐश करा कर्ज फिटण्याची चिंता करू नका येण केन प्रकारे वर्तमान जीवन आनंदात जगा असे सांगितले तर हेच तत्वज्ञान खरे. बाकी संत पुरस्कृत विचारांमध्ये काम सोडा हे सोडा ते सोडा मग काय धरा जो परमेश्वर कुणी पाहिला नाही
कसा आहे, काळा आहे, गोरा आहे ते माहीत नाही, त्याचा ध्यास धरा. हा विचार स्वीकारला जात नाही. जीवनाच्या संध्याकाळी वृद्धत्व आल्यावर कदाचित हा विचारणे शक्य आहे. म्हणून कीर्तन प्रवचनाला शक्यतो वृद्ध लोकच उपस्थित असतात. तरुण पिढीला मुळात उपदेश आवडतच नाही. त्यातल्या त्यात हे करू नका, ते करू नका असे सांगितले तर मुळीच आवडत नाही. सध्याचे जे प्रसिद्धी माध्यम आहे, ज्याला आजच्या भाषेत मीडिया असे म्हटले आहे, या मीडियाने तर दृष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा चंगच बांधला आहे. कारण जे खपते तेच विकावे असाच त्यांचा विचार असला पाहिजे. खून, मारामाऱ्या, खुनशी वृत्ती, विवाहबाह्य संबंध, प्रेम आणि प्रेमविफलता हे जग घराघरात अगोदरच चालू आहे. त्यालाच थोडे उग्र रूप देऊन, विकृत रूप देऊन सिरियल्सच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा ते दाखविले जाते. आमचे महिला मंडळ सर्व कामे वेळीच आटोपून रडण्यासाठी आपले पदर सज्ज करून टी व्हीला डोळे टांगून ठाण मांडून बसतात व पापणीही न हलवता सर्व इंद्रियांच्या शक्ती डोळ्यांच्या ठिकाणी एकवटून टी व्हीच्या सिरियल्सचे हे दृश्य बघत असतात. काही कारणाने लाईट नसल्यामुळे जर एखादा दिवस खाडा झालाच तर दूरवर पुणे मुंबईला असलेल्या आपल्या मुलीला किंवा आईला फोन करून तासनतास फोनवर बोलून काल काय दाखवले याचे ज्ञान अप टू डेट करून घेतात. देहभावना व देहाच्या अंगाने विषय सुखाचा आनंद येणे हेच रमणीय जीवन असताना मृत्यूनंतर स्वर्ग व नरक असला तर फालतू विचार करण्यापेक्षा अस्वैर वागता येईल तेवढे वागून आनंद लुटूया अशी धारणा झालेली आहे. याने काय होते, त्याने काय होते, काहीच होत नाही अशी घट्ट समजूत झालेली आहे. संतांनी जग सुधारण्याचा एवढा प्रयत्न केला तरी जग आहे तसेच आहे, किंबहुना ते अधिक अवगत झालेले दिसत आहे. कलीच्या प्रभावाने हे असेच घडणार हे संतांनी 400 वर्षापूर्वीच अभंगात लिहून ठेवले आहे. तरी उपदेश करण्याचे व सन्मार्गाला लावण्याचे काम संत सोडू शकत नाहीत. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, ही संतांची भूमिका आहे. हे ब्रह्मतत्व जाणण्यासाठी भावाचे व भक्तीचे बळ कामी येणार हे निश्चित. भावबळे आकळे एरवी नाकळे. कोल्हापूरला रानडे महाराज नावाचे एक संत आहेत. साईबाबांची अखंड भक्ती, प्रत्येक श्वासावर नाम ही त्यांची साधना आहे. अनेक लोक आपल्या प्रापंचिक समस्या घेऊन त्यांच्याकडे येतात. बसल्यानंतर गप्पा थोड्याफार होतातच. मी त्यांच्या सत्संगात बसलो होतो. ते म्हणाले, एक गृहस्थ माझ्याकडे आले व म्हणाले, मी शिर्डीला चाललो आहे, पण आजकाल शिर्डीमध्ये चोरांचा बाजार आहे. ते म्हणाले, खरंय, तुमचं ते शिर्डीला गेले त्यांचा ते खिसा कापला गेला. एक गृहस्थ म्हणाले, मी शिर्डीला निघालो आहे, मनसोक्त मोकळे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे. महाराज म्हणाले, बाबा इच्छा पूर्ण करतील. ते शिर्डीला गेले. एक परिचयातील अतिमहत्त्वाची व्यक्ती भेटली व मोकळेपणाने छान दर्शन झाले. एक गृहस्थ आले आणि म्हणाले, 2 दिवस शिर्डीत राहण्याची इच्छा आहे, मला परवडेल अशी स्वतंत्र धर्मशाळा आहे का? महाराज म्हणाले, बाबा व्यवस्था करतील. शिर्डीत अचानक ब्राह्मण व मेव्हणे भेटले. ते बेंगलोरहून आले होते. एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनी प्रशस्त रूम 8 दिवसांसाठी घेतली होती. प्रशस्त राहता आले, फुकट राहता आले व इच्छा पूर्ण झाली. तुम्ही कोणता भाव घेऊन जाता त्यावर देवाचे साह्य व अस्तित्व अवलंबून असतं. पंढरपूरला काही भक्तांना सावळा विठ्ठल दिसतो, पण ज्या ठिकाणी ज्ञानदेवादी संत रममाण झाले, काही लोकांनी पंढरपूरमध्ये फक्त घाणीचे साम्राज्य दिसते. काही लोकांना पंढरपूरमध्ये बडवे उत्पातांची अरेरावीच दिसते व पेपरमध्ये वाचकांचे मनोगत या माध्यमातून ही मंडळी वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या सावळ्या विठ्ठलासाठी आलो आहोत, फक्त आणि फक्त विठ्ठल बघावा, बाकी बाबींकडे डोळेझाक करावी
किंबहुना तसे वाटले पाहिजे. आपण जो भाव घेऊन देवाकडे जाऊ, देव तेवढीच प्रचिती देतो. संत म्हणतात, देव आहे असे वाटणाऱ्या आस्तिकांसाठी तो निश्चित आहे. कारण भावभक्तीच्या बळावर जे प्रत्यक्ष अनुभव घेत असतात त्या नास्तिकांमध्ये देव नाही अशी भावना आहे, त्यांच्यासाठी तो नाही. त्यांना भगवंतांची प्रचिती कधीच येणार नाही. म्हणून भगवंतांच्या बाबतीत असे घडले आहे की भोळ्या भाबड्या वारकऱ्यांनी आपल्या भावबळावर जी प्रचिती घेतली ती ज्ञानेश्वरीतील चिद्विलास वगैरे विषय घेऊन व्याख्यान जोडणाऱ्या विद्वानांना घेता आली नाही. कारण हा प्रवचनाने व्याख्यानाने हाती लागण्यासारखा नाही. गुण म्हणजे गुणातीत व रूप म्हणजे रूपातील असलेल्या गुरुच्या माध्यमातूनच भगवंत हाती लागण्याची शक्यता आहे. काही गोष्टी तत्सम उपमा देऊन सिद्ध करता येतात. संत साहित्यामध्ये परीस, कल्पतरू, चिंतामणी, कामधेनू या उपमांचा वापर संतांचे व भगवंतांचे थोरपण दाखविण्यासाठी वापरल्या जातात. चंद्र, सूर्य या उपमाही वापरल्या जातात. पण त्यातील दोष वजा करून एरवी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य हे भगवंतांचे 6 गुण आहेत. ते अनुपमेय आहेत. म्हणजेच भगवंतांचे यश, भगवंतांकडे असलेली लक्ष्मी, भगवंतांचे औदार्य, ज्ञान, वैराग्य हे अमक्या अमक्याबरोबर आहे असे सांगताच येत नाही. वेदांनी, श्रुतींनी भगवंतांचे रूप, गुणवर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण वेदशास्त्रांच्या, श्रुतिपुराणांच्या कल्पना विलासातही भगवंत पूर्णपणे सामावू शकत नाही. हे लक्षात आल्यावर नेती म्हणजे असा नाही म्हणून वेदश्रुतींना थांबावे लागले. दिसत नाही म्हणावा तर श्री एकनाथांनी द्वारकेच्या ब्राह्मणाला सगुण रूपात दर्शन घडवले आहे. संत दामाजींनी बेदरच्या बादशहाला सगुण दर्शन घडवले आहे. संत तुकारामांच्या भक्तिऋणासाठी त्यांच्या पत्नी जिजाईंना द्वेष व मत्सर असून सुद्धा त्यांना दर्शन घडले आहे. नामदेवांचा तर नित्य सहवास, त्यांचे हातून जेवणही केले आहे. ज्ञानेश्वर समाधी प्रसंगी पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता ओक्साबोक्षी रडलेल्या आहेत. हे संतांचे अनुभव स्वीकारताना श्रद्धा बळच हवे. संत तुकाविप्र समाधीपूर्वी परवानगी व दर्शनासाठी गेले असताना पांडुरंग परमात्मा त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले असे राजाराम प्रासादी भक्तिमंजिरी माला या ग्रंथात लिहितात. भगवंत जाणण्या नेणण्याच्या पलीकडली असला तरी जाणीव नेणी व भगवंती नाही. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा असे माऊली आपल्या हरिपाठात म्हणतात. जे नामबळाने, भावबळाने तो जाणीवेच्या टप्प्यात येतो. आपल्याला प्रिय असलेले नाते भगवंताशी जोडावे व त्या नात्याशी एवढे एकरूप व्हावे की ते नाते भगवंताने स्वीकारावे. तुलसीदासांनी संरक्षण करणारा राम म्हणून स्वीकारला, तर सुरदासांनी रांगता बाळ म्हणून बाळकृष्ण स्वीकारला. माझ्या वाचण्यात असा दृष्टांत आला की सुरदास व तुलसीदास एकदा सत्संग करीत असताना प्रचंड वादळ सुटले. तुलसीदास निश्चल होते. त्यांनी रामनाम जप सुरू केला, परंतु सुरदास धावतच आपल्या झोपडीत गेले. काही वेळाने वादळ शांत झाले व सुरदास जेव्हा बाहेर येऊन सत्संगात सामील झाले तेव्हा तुलसीदास म्हणाले, तुमचा देवावर विश्वास नाही काय? तुम्ही धावतच झोपडीकडे का गेलात? यावर सुरदास म्हणाले, माझा कृष्ण, त्याला मांडीवर घेतले हो. या दृष्टांतातील आशय सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावा. कदाचित हा प्रसंग सुरदास व कबीर महाराज यांचे बाबतही घडला असेल. भगवंताशी आपण जे नाते जोडू ते नाते तो निभावतो, हा अनुभव संतांनी घेतला. सखा मित्र माता पिता तूची बंधू, कृपेने करी मुक्त जीवित्व बंधू असे म्हटले आहे. एकूण काय तर आपल्या चर्मचक्षूंच्या टप्प्यात तो येणार नाही. ज्ञानाच्या व बुद्धीच्या रेंजमध्येही येणार नाही. आउट ऑफ रेंज असेच त्याचे उत्तर येईल. पण भावबळाचा मोबाईल असेल तर भगवंताशी तत्काळ कॉन्टॅक्ट होईल व सुसंवाद होईल. संत तुकाविप्रांनी प्रत्यक्ष पांडुरंगाबरोबर चिपळूण येथे कृष्णेश्वर
मंदिरात कीर्तन केले. परशुराम व धूतपापेश्वर ही क्षेत्रस्थाने पाहिली व समुद्रस्नान केले असा त्यांचे अभंगात उल्लेख आहे. संत नामदेवांनी शतकोटीचा संकल्प केला तेव्हा पांडुरंग परमात्मा, नामदेव आणि संत ज्ञानराज यांच्यातील संवाद रमणीय आहे. चिंचवड येथे चिंतामणी देवाकडे संत तुकोबांनी पांडुरंग परमात्म्याला व गणपतीला प्रत्यक्ष जेवायला बोलवले.